सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो, आपण देखील मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचे तर लगेचच आपण उद्घाटन करून घ्यावे आणि तदनंतर या स्पर्धेला शुभारंभ करत असताना सुरुवात देखील केली जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी प्रकाश शेट्टी साहेब देखील पोहोचलेत. श्रीदेव रामेश्वर कालिका देवस्थानचे अध्यक्ष मनोहरजी पाटील, गजाननजी मयेकर, सौ अपर्णाजी भोले मॅडम, महेशजी मयेकर, शरदजी शेटे, सौ समीक्षा शेट्टे मॅडम या देखील पोहोचले. त्या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये सतशः स्वागत केलं जातं. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून ते देखील संपूर्ण स्पर्धेसाठी दाखल झालेत. उद्घाटनाचा पहिला सामना खेळत असताना दोन्ही संघांना विनंती केली जाते, तुमची उपस्थिती देखील फार महत्वाची. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर झालाय. सामने सुरू होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकांची कोणत्याही प्रकारची कमतरता नको, त्यासाठी आपणास विनंती केली जाते. तुम्ही देखील लगेचच या ठिकाणी दाखल व्हाल अशी आशा. तुमचे टी शर्ट्स आर्थिक व्यवहार कंप्लीट करा आणि त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल व्हा. एक मोठा खेळाडू तयार होत असताना त्याच्याकडे प्रथमतः खेळाडू वृत्ती असणे फार महत्वाचे. तीच खेळाडू वृत्ती दाखवत असताना तुमची उपस्थिती सध्याच्या घडीला फार महत्वाची आहे. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होत असताना खेळाडू कक्षामधूनच दाखल होईल. ही जबाबदारी सर्वतः संघ नायक आणि संघ मालकांची असेल. विजय शिवलकर आपणास देखील विनंती करतो, तुम्ही देखील लगेचच पोहोचा. किल्ला संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. दोन संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये लिटिल मास्टर आरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोडाब्दू वारे हा संघ खेळताना दिसेल. उद्घाटनाचा पहिला सामना या संपूर्ण स्पर्धेमध्ये गणरायाला वंदन करत असताना संपूर्ण स्पर्धेला सुरुवात देखील केली जाईल. त्यासाठी उपस्थित मान्यवर देखील आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचे देखील पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. चला, दोन्ही संघ मालक आपल्याला विनंती करतो, तुमचे सर्वच खेळाडू लगेचच या ठिकाणी दाखल करायचे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर होताना आपल्याला पाहायला मिळतो, मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकांची कोणत्याही प्रकारच्या कमतरता भासणार नाही याची दखल घ्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ खेळताना दिसत आहेत. 8 टीम्स 1 ड्रीम्स असं म्हणायला हरकत नाहीये. एका चषकासाठी ही लढत येणाऱ्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4-4चे असे 2 गट आपण पाडले संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजे एका दिवसामध्ये 4 संघ, लीग पद्धतीची ही स्पर्धा. एका दिवसात आपल्याला 6 सामने समाप्तीस आणायचे आहेत, याची दखल घ्यायची. हॅलो, 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 मॉनिटर चालू ठेव ना. हॅलो, 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 चेक. हॅलो, हॅलो,
हॅलो 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 बंद कर इकडे विद्या टीम बोला हॅलो हॅलो, शिवराज वारेकर आपल्याला विनंती करतोय समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचंय. पंकज नार्वेकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. शिवराज वारेकर. चला, उद्घाटनाचे दोन्ही संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार दिला जातो. यामध्ये जर षटकं कमी केली गेली आणि सरासरीमध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत तुमच्या संघाला झाली तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, याची दखल घ्या. पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होईल अशी अपेक्षा करतो. उद्घाटनासाठी देखील उपस्थित मान्यवर ते देखील दाखल झालेत. त्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाईल. नामदार चषक 2026 काळबादवी प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. नेवरी ते शिरगाव अशी मर्यादा होती गावांची. तिथून पुढे लिलाव प्रक्रिया चांगल्या रीतीने पार पडली आणि आता आपण येऊन पोहोचलोय क्रीडांगणावर. त्यामध्ये चांगले सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील, याच्यात काही शंकाच नाहीये. अनेक दिवसांची अपेक्षा, उत्कंठ लागली होती या स्पर्धेच्या. तदनंतर तो दिवस उजाळला. 22 मे 2026 पर्व पहिला दिवस या स्पर्धेचा. त्यामध्ये उद्घाटन सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपस्थित मान्यवरांना देखील विनंती करतोय, तुम्ही देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. श्रीपद देऊन या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाईल. गणरायाला वंदन करत असताना या स्पर्धेचा शुभारंभ केला जाईल. तदनंतर एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येते. काळबादवी प्रीमियर लीग गेले काही दिवसांपासून बरीचशी मेहनत आयोजकांनी घेतली. त्यांनी घेतलेली मेहनत अंतिम दिवसात, अंतिम सामन्यापर्यंत देखील अशीच असेल, याच्यात काही शंकाच नाहीये. या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या समोर जोडले गेलेत. त्यांचे देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये सतर्शः स्वागत. श्रीदेव रामेश्वर कालिका देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी साहेब हे देखील आमच्या समोर जोडले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मला सातत्याने सूचना दिली जाते, याची थोडीशी दखल घ्या. पहिलाच उल्लेख केला यावेळी पहिलाच उल्लेख केला एका गोष्टीचा. ज्यावेळेस मोठा खेळाडू तयार होतो त्यावेळेस त्याच्याकडे खेळाडूवृत्ती असणं फार महत्वाचं आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट, त्यामध्ये तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे. तुम्हाला विनंती केली जाते, तुम्ही देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ही संपूर्ण स्पर्धा टेनिसची स्पर्धा आपण रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह पाहणार आहोत. सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक उभरता चॅनल म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही कालावधीमध्ये भरपूर उदयास आलेला
सौरभ मयेकर याची देखील चर्चा रंगले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यांच्याच माध्यमातून आपण रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह पाहणार आहोत. त्यामध्ये त्याचं योगदान देखील फार महत्वाचं. KPL मध्ये उद्घाटन देखील मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे. गणरायाला वंदन केलं जाईल आणि तदनंतर या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाईल. पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना लिटिल मास्टर आर्य आणि त्यांच्या विरोधामध्ये गोडबदेव वारे हा संघ खेळताना दिसेल. लाणफेकीचा निर्णायक कौल हे देखील केला जाईल. गणरायाला वंदन केलं जातंय. मैदानाच्या आतमध्ये श्रीफल येत जाईल आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात देखील केली जाईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मेदेव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत असताना गणरायाला वंदन करत असताना या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाते. येणाऱ्या प्रत्येक खेळाडू, संघ मालक आणि उपस्थित अतिथी मान्यवरांचे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सतत स्वागत केलं जात आहे. नामदार चषक रामेश्वर कालिका क्रिकेट क्लब काळबादेवी आयोजित काळबादेवी प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. या गावच्या प्रथम नागरिक सौ पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते श्रीफल दिला जातो. जरा टाळ्या होऊ देत. या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली जाते. इथून पुढे स्पर्धा कोणतीही गाळबीट न लागताना यशस्वी पार पडेल हीच अपेक्षा. पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफल दिला जातो. कधी स्पर्धा मोठी करायचं म्हटलं की अनेक हात एकवटले गरजेचे असतात. तेच अनेक हात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एकवटले गेले आणि त्यानंतर आपण उद्घाटनाच्या दिशेने पोहोचलो. उद्घाटन सामना देखील चांगल्या रीतीने पार पडेल. सर्वच खेळाडूंचे देखील सहर्ष स्वागत केलं जातं. सरद शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल दिलं जातं. चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला दिवसापासून दिनांक 24 मे 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. 4-4चे 2 गट या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेल्या 2 दिवसात आणि तदनंतर दिवसामध्ये अंतिम चषकासाठी आपल्याला लढत पाहायला मिळेल. मॅडम यांच्या शुभ हस्ते श्रीफल दिलं जातं. इथून पुढे संघाची संपूर्ण जबाबदारी संघाचा संघ नायक आणि संघ मालक यांच्यावर असेल. ऐकतो रत्नागिरी जिल्हा ऐकूनचं देखील सतत स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये
तुमच्या पावलावर पाऊल ठेवत असताना याच ग्रामीण भागातून खेळाडू हवी असं यावेत हीच अपेक्षा. यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केल्या जात आहेत. अनेक दिवसांची मेहनत युवकांनी चांगलीच मेहनत घेतली. क्रमांक ग्राउंडचा विचार करायला गेला तर ग्राउंड साफ करण्यापासून विकेट चांगली करण्यापर्यंत घेतलेली मेहनत संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं खेळपट्टी या सर्वच खेळाडूंसाठी दाखल केली जाते. प्रत्येक खेळणारा खेळाडू संघ मालक आपल्याला विनंती करतो या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल होत असताना नियम जाणून घ्या आणि त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल व्हा. विनंती उद्घाटन सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. नाणेफेकीचा आणि कौल येथील मास्टर आर्य संघाच्या बाजूने गेल्याने त्यांनी प्रथमतः गोलंदाजी हे परीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला गोडंबी वाय पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना दिसेल. सर्वच खेळाडू आणि संघ मालक आपल्याला विनंती करतो तुमचा प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होत असताना खेळाडू पक्षामधूनच दाखल होईल. ही जबाबदारी तुमची असेल. ऑप्शन प्रक्रियेमध्ये तुम्ही घेतलेले सर्वच खेळाडू त्यांच्या आतमध्ये खेळणं कंपल्सरी आहे. ही जबाबदारी देखील संघ मालकाची असेल.